पदाधिकारी आणि सगळे पंचायत समिती माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच, समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ युवक, सगळ्यांना मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो। पहिलं मी नेहमीप्रमाणे घोषणा द्यायची राहिलो, पण आता घोषणा देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। आज वार्ड क्रमांक 17 मध्ये महाराज साहेब आणि नगराध्यक्षाचे उमेदवार अमोलजी मोहिते उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत। मला वार्ड क्रमांक 17च्या बाबतीत महाराज साहेब थोडक्यातच मी बोलणार आहे, तुम्हाला जायचंय। पण वार्ड क्रमांक 17 मध्ये आतापर्यंत आम्ही तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या आशीर्वादाने केलेली काम आहेत। सगळं काय केलंय हे तुम्ही केलंय, मग आम्ही तुमच्या मागे लागून महाराज साहेब हे काम करायचं, ते काम करायचंय म्हणून हे सगळे कामं झालेली आहेत, महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत। हे सगळ्यांना माहीत असू दे। पाण्याची 36 कोटीची स्कीम आपली विलासपूर, गोळीबार आणि शाहूनगरची स्कीम 100% पुढच्या 2 महिन्यात ती पाण्याची स्कीम चालू होणार आहे। सगळ्यांना घरोघरी पाणी व्यवस्थित वेळेत मिळणार आहे। रस्त्याचे काम, लाईटची काम, जवळजवळ माझ्या हिशोबाने 36 कोटी रुपयाचं काम, रस्ते, लाईट, गटर आणि 37-38 कोटी रुपयाची पाण्याची स्कीम, या विलासपूर गोळीबारला एवढं काम महाराज साहेबांच्या माध्यमातून झालंय। माझा त्याच्यात पाठपुरावा असेल। माझ्याबरोबर माझी बहीण उभी आहे, निकमताई, पूनम निकमताई, त्या उभे आहेत। यांना बी माझ्यावर 4 वर्ष झाले काम करते। तिला बी प्रचंड बहुमतानं आपण निवडून द्या। मला समोर बसलेल्या सर्व नागरिकांना एवढंच सांगायचं आहे, उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगायचं आहे, ज्येष्ठ असू दे, युवक असू दे, मी तुमचा छोटासा कार्यकर्ता आहे। मी नगरसेवक झालो तुमच्या आशीर्वादाने, 100% महाराजांच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने नगरसेवक होणार आहे। पण मला एवढंच सांगायचं आहे, मी कायम कार्यकर्ता म्हणून राहीन। नगरसेवक झालो म्हणून मला डोक्यात काही 2 शिंग येणार नाहीत, पण मी 100% मी विलासपूरचा आणि तुमचा, मी विलासपूरचा तुमचा फिरोज पठाण आहे। माझ्यात काही बदल होणार नाही। मी 100% विलासपूरच्या छोट्याच्या कार्यकर्त्याचं, नागरिकाचं, कुणाचंही कुठलंही काम सोडणार नाही। कुठल्याही गोष्टीला मी कुठल्याही गोष्टीला दुजोरा देत नाही। पण मला एवढंच सांगायचं आहे, मी स्वतः उभा आहे। मी इतक्या वर्ष 4-5 वर्ष काम करतोय। मी समाजसेवक म्हणून काम करत होतो, पण मला उभं करण्यात हे माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून उभं राहतो। काल काहीतरी मला गांधी मैदानावर ठोकलं गेलं, गांधी मैदानावर काहीतरी बोलला दादा, पण दादाला एवढंच सांगायचं आहे, माझ्या नेत्याने मला धंदा तरी शिकवला, तुम्हाला कुठला धंदाच नाहीये, पण तुम्ही आमची माप काढताय। काढा दादा, आमचं काय म्हणणं नाही, पण माझ्या नेत्याने मला सक्षम केलंय। अमोल मोहिते सारखं, बाळासाहेब खंदारे इथं उदाहरण आहे। माझ्या नेत्यावर जो असेल त्याची सक्षम सगळ्या गोष्टीचं, आर्थिक असू दे, राजकारणी असू दे, सगळ्या गोष्टीत माझे नेते करू शकतात। म्हणून या जागेवर आम्ही जे उभे, हे आमच्या नेत्यामुळे उभे। तुमच्याकडे काहीच नाही, फक्त तुम्हाला बोलायचंच काम आहे। चांगली गोष्ट आहे, तुम्हाला माझ्या शुभेच्छा। चांगलं बोलला माझ्याबद्दल, त्याबद्दल तुम्हाला बी शुभेच्छा। महाराज साहेब, मी कमळ चिन्ह उभा आहे। कमळ चिन्ह ह्या इथं माझ्या वार्डात कमळ चिन्हाचीच काय कार्यकर्ते, काय जवळचे माझे मित्र माझ्या विरोधात प्रचार करतात, पण त्यांना बी मला खास करून सांगायचंय, मित्रांनो, मी कमळ चिन्ह उभा आहे। मी भाजप पक्षाचा उमेदवार आहे। मला तुम्हाला नम्र विनंती करायची, सगळ्यांना हात जोडून सांगायचंय, मी कमळ चिन्ह उभा आहे, दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर नाही। आणि अधिकृत उमेदवार मी आणि पूनमताई आहे, हे सगळ्यांना माहीत असू दे। जसं किरवेताई म्हणल्या, कुणीतरी महाराज साहेब स्पीकर लावलाय, त्या स्पीकरमध्ये लावलंय, 40 वर्ष काम करतोय आणि इतकं काम केलं, म्हणजे कुठं ग्राउंड केलं, कुठं रस्ते केले। मला एवढंच सांगायचंय, 1 रुपयाचा बी फंड आणला असेल, 3-4 उमेदवार काय उभे आहेत, त्यांना पूनमताईच्या विरोधातली 2-3 उमेदवार उभे आहेत, माझ्या विरोधात बी 1 उमेदवार उभे, त्यांना 1 रुपयाचाही फंड आणला असेल,
तुम्ही सगळीजण जनता सुज्ञ आहे. 1 रुपयाचा बी, दुसरा रुपया बी नाही म्हणत, 1 रुपयाचा बी कुठल्याही माध्यमातून फंड आणला असेल, उगाच खोटं लोकांना दिशाभूल करायचं काम करू नका. पण महाराजसाहेब एवढंच सांगतो, तुमच्या माध्यमातून इथून पुढं विलासपूरमध्ये जी काय विलासपूरची काम राहिले, जी काय विलासपूरचं भरपूर कामं राहिल्यात, रस्त्याची कामं आहेत, महाराजसाहेब एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही सगळ्या गोष्टी मला दिल्यात आणि एवढं मोठं आज मला तिकीट दिलं, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हात तुम्ही एवढं मोठं तिकीट दिलं आणि पक्षाचं तिकीट दिलं, त्याबद्दल तुमचे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचे, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचे आणि भाजप पक्षाचे खरोखर मनापासून आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला कमळ चिन्ह उभं केलं. आणि मला एवढंच सांगायचंय, ह्या तुमच्या विलासपूरचा फिरोज पठाणे आयुष्यभर तुमच्या पायात राहील. माझ्याकडनं विलासपूरच्या कुठल्याही माणसाला दुखावलं जाणार नाही. विलासपूरच्या छोट्याच्या छोट्या लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत मी कायम तुमचं काम करीत राहीन. एकदा मला संधी देऊन बघा. मी 2 तारखेला कमळचे चिन्ह तुम्ही बटन दाबून, मी असू दे, पूनमताई असू दे, नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते, एकदम सुंदर आणि चांगला चेहरा साहेबांनी दिला. खरंच अमोल मोहितेंचं काम आता मी बघतोय 15 वर्ष झाले अमोल मोहिते नगरसेवक आहेत, पण प्रत्येक वार्डात आणि चांगलं प्लॅनिंग करून महाराज साहेबांना अमोल मोहितेला तिकीट दिलं. सातारचा विकास अमोल मोहिते 100% करू शकतात. त्यांच्याबरोबर मी असू दे, पूनमताई असू दे, आम्ही सगळे नगरसेवक 100% त्यांना त्यांच्या सांगण्यासर ते सांगतील तसं काम करू. पण मला अमोलजी मोहितेंना एवढंच सांगायचं आहे, माझ्या छोट्याशा वार्डवर, वार्ड क्रमांक 17वर तुमचं कायम लक्ष असू दे. मी तुमचा पहिल्यापासून मित्र आहे. संभाजी महाराजांची जयंती तुम्ही करत होता, मी शिवाजी महाराजांची जयंती तुमच्याच आशीर्वादाने इथं चालू केली. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, शिवाजी महाराजांची जयंती मी जेव्हा हयात आहे, मी तवर नगरसेवक असू नसू, पदाधिकारी असू नसू, मी जेव्हा जिवंत आहे तवर ह्या स्टेजला शिवाजी महाराजांची जयंती मी करणार आणि कायम करत राहणार. छत्रपतींचा गादीचा मान मी कायम ठेवणार. मला खास करून सांगायचंय, तुम्ही सगळीजण माझ्याबरोबर, पूनमताईच्या बरोबर आमचं कमळ चिन्ह आहे. 2 तारखेला कमळ चिन्ह बटन दाबून अमोल मोहित्यांना 2 तारखेला कमळ चिन्ह बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करा. एवढंच सांगायचंय. कुठेही माझ्याकडनं चुकी झाली असली तर मी सगळ्यांना, स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर, समोर बसलेले माझ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, माझे सर्व युवक मित्र, त्यांची मी माझ्याकडनं कुठं चुकलं असेल तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. माझ्याकडनं पुन्हा एकदा तुमची का क्षमा मागतोय, पण मी चुकणार नाही. मी तुमचा कार्यकर्ता आहे, आयुष्यभर तुमच्या सगळ्यांच्या पायात राहील. आप्पा जनाईबाईची शपथ सांगतो, आता जी इंद्रानगरचा विकास केलाय ह्याच्या दुपटीनं तिकटीनं महाराज साहेबांच्या आशीर्वादानं अमोल मोहितेंच्या नगराध्यक्ष पदात मी जी काय इंद्रानगरची कामं राहिल्यात ती पूर्ण करेन. महाराज साहेब इंद्रानगरमध्ये आतापर्यंत जवळजवळ 1.5 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे, 2 ठिकाणी टॉयलेट बाथरूम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, गटरचं काम चालू आहे, पाण्याचं कनेक्शनचं काम चालू आहे. मी इंद्रानगरच्या सगळ्या माणसांना आणि सगळ्या कॉलनीतल्या, विलासपूर असू दे, गोळीबार असू दे, सगळ्यांना विनंती करतो, मी कुठल्याही कॉलनीतलं काम ठेवणार नाही, कुठल्याही कॉलनीत दुजाभाव करणार नाही. एवढं सांगून, पूनमताई माझी बहीण आहे, तुम्हाला एवढं सांगतो, त्या बचत गटात एवढं काम करते, तिला बी प्रचंड बहुमताने विजय करा, मला बी प्रचंड बहुमताने विजय करा. मला एवढंच सांगायचंय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीला आम्ही सार्थ करून दाखवू असं मी तुम्हाला इथं आवर्जून सांगतो. आत्ताच फिरोजबाईंचं भाषण झालं. फिरोजबाई जवळजवळ 20 ते 25 वर्ष माझ्याबरोबर आहेत. साताऱ्यात आल्यापासून त्यांचा माझा संबंध आहे. पण त्यांची काम करायची एक हिरिरी जर पाहिली आपण तर कोणतंही काम करताना ते वाद पण घालतात आणि पण काम पण करून घेतात.
म्हणजे एक लहान मुलगा जसा हट्ट करतो तसा हट्ट करून तो म्हणजे महाराजांच्या मागं असू देत किंवा कोणाच्या पण मागं असू देत काम करून घेतात. त्यांचं काम जर पाहिलं गेलं तर तुम्ही कोविडमध्ये तुम्ही इथल्या लोकांनी पाहिलं असेल, कोणत्याही गोष्टीचं त्यांनी इथं कमी पडून दिलं नाही. दूध असू देत, भाजी असू देत, अन्नधान्य असू देत किंवा हॉस्पिटलायझेशन असू देत, या सगळ्यासाठी त्यांनी म्हणजे माझी लोक, माझा वॉर्ड, माझा प्रभाग, असा माझ्या बहिणी, माझे भाऊ असं करून त्यांनी कामाच्या पाठीमागं लागून कामं करून घेतलेली आहेत. महाराजांना माहिती आहे की कसं हट्ट ते करतात आणि कसं कामं करून घेतात. याच्या पुढं सुद्धा त्याच पद्धतीनं कामं करतील ह्याची मी ग्वाही इथं आपल्याला देतो. पूनमताईंच्या बाबतीत सांगायला झालं तर पूनमताईंचं सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून बरीचशी कामं चालू आहेत. त्यांचं पण सामाजिक काम तेवढंच मोठं आहे. आता शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्हाला जी उमेदवारी महाराजांनी दिलेली आहे, एवढे उमेदवार असताना सुद्धा माझं त्यात त्यांनी सिलेक्शन केलं उमेदवारीसाठी. तर माझा एकंदरीत नगरपालिकेचा अभ्यास किंवा नगरपालिकेचा माझा एक्सपिरियन्स हे पाहून त्यांनी मला उमेदवारी दिली आणि ती नक्कीच मी सार्थ ठरवील. आपल्या इथं सुद्धा आता महाराजांच्या माध्यमातून प्रोजेक्ट चालू आहेत, बरेच प्रोजेक्ट चालू आहेत. इथं पाण्याच्या टाकीचं काम चालू झालेलं आहे, म्हणजे पाणी पण आपल्याला नवीन ह्याच्यातनं पाणी पुरवठ्याच्या ह्याच्यातनं नवीन चालू झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी महाराजांच्या माध्यमातून चालू आहेत. जवळजवळ महाराज मिनिस्टर झाल्यानंतर 1000 कोटीचा फंड आपल्या सातारा शहरासाठी त्यांनी आणलेला आहे. इथं तुमच्या इथंच फिरोजबाईंनी जवळजवळ 60-70 कोटी रुपयाची कामं आत्तापर्यंत केलेली आहेत आणि ही कामं करत असताना, हा फंड मिळवत असताना देवेंद्र फडणवीसांचा जे महाराजांवर विश्वास आहे, तो विश्वास आपण ही कामं व्हायची असेल तर आपल्याला फंड पाहिजे आणि जर फंड पाहिजे असेल तर आपण सुद्धा आपली जबाबदारी, आपल्या लोकांची सगळ्यांची जबाबदारी की आपण हा फंड मिळत असताना त्यांनी जी भाजपचे सगळे उमेदवार दिलेले आहेत यांना सगळ्यांना आपण निवडून द्यायचं आहे. येत्या 2 तारखेला आपल्याला 3 मतदान करायचं आहे. 2 नगरसेवक पदासाठी कमळाचे बटन दाबायचे आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी कमळाचे बटन दाबायचं आहे. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार आमदार कार्यसम्राट आमदार परमानंद शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की. आज सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रभाग 17 मध्ये आज आपली ही प्रचार सभा, कॉर्नर मीटिंग होते आणि या प्रचार सभेला आपले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री अमोलजी मोहिते आज इथं उपस्थित आहेत. तसेच आपल्या प्रभागातले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय फिरोज पठाण, त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या उमेदवार सौ पूनमताई निकम आणि त्यांचे सर्व सहकारी आज या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यशस्वी व्हावे म्हणून ज्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला त्या रुपालीताई गाडगे, वैष्णवीताई कदम, त्याचबरोबर आपल्या सुवर्णाताई पाटील, या तिघींचं पण मी आणि त्यांच्या समर्थकांचं पण मी मनापासून आभार मानतो की त्यांनी पार्टीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आणि नक्कीच आम्ही म्हणजे ठीक आहे, आपल्याला यावेळेला संधी आम्हाला देता आली नाही, पण नक्कीच आपण केलेल्या त्यागाची दखल भारतीय जनता पार्टी घेईल, पक्ष नेतृत्व घेईल आणि आपल्याला नक्कीच पुढच्या याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी ही पक्षाकडून आणि जे काही आपले वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून आम्ही सर्वजण मिळून आपल्याला मिळवून देऊ. सो आपल्या पूनमताई यांच्या प्रचारासाठी आणि या दोन्ही उमेदवारांना आणि अमोल मोहितेंना येत्या 2 तारखेला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी निर्धार करून आलेले आपण सर्व या विलासपूर परिसरातील बंधू भगिनी, वडीलधारी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपली निवडणूक ही आता तशी अंतिम टप्प्यामध्ये यायला लागली आहे. तर राहिले मला वाटते 4 ते 5 दिवस या निवडणुकीला राहिलेले आहेत आणि नक्कीच आज शहराचं वातावरण आपण बघा. आज या सातारा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता
ही आपली स्थापन करणार आहे हे चित्र सातारा शहरामध्ये आपल्याला सर्व प्रभागांमध्ये बघायला मिळेल. आज भारतीय जनता पार्टी ही आपण बघत आलोय की विकास कामावर प्रगतीवर भर देणारा आपला पक्ष आहे. आपल्याला कुठेही हे नुसतं सत्ता पाहिजे, पदं पाहिजेत, पदं भोगायची किंवा त्याच्यातनं स्वतःचं काही वाढवत न्यायचंय, स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवायच्यात असं भारतीय जनता पार्टीमध्ये अजिबात होत नाही, चालत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जे केडर असतं त्याच्या ताकदीवर पक्ष वाढवायचा आणि पक्षाची ताकद वाढल्यानंतर सत्ता जी आहे ही सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी मिळालेली सत्ता वापरायची, ही भूमिका भारतीय जनता पार्टीनं नेहमीच घेतलेली आहे. हे आपण कधी बघू शकता. आज आम्ही ज्या भाजप पक्षामध्ये काम करतो, आज या पक्षाचे सगळ्यात प्रमुख आमचे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, दुसरे आमचे राज्यातले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या दोघांचं पण आपण बघा काम करण्याची पद्धत, त्यांची देशाबद्दल असणारं विजन, मुख्यमंत्र्यांचं राज्याबद्दल असणारं विजन, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी विचार करण्यासारख्या हे लक्षात घेतलं पाहिजे. आज असे कणखर नेतृत्व आपल्याला भाजपच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला मिळाले. आज जी गोष्ट सर्वसामान्यांसाठी, आपल्या शहराच्या प्रगतीसाठी, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जी करणं गरजेचं आहे, त्याच्यावर कधीही आपले नेते मंडळी दोनदा विचार करत नाहीत. जो निर्णय योग्य आहे तो निर्णय घेऊन टाकतात आणि त्याची अंमलबजावणी सुरू करतात. हे आपण अनुभव अनेक वेळेला घेतलेले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण अशा म्हणजे प्रामाणिक, त्याचबरोबर हे दूरदृष्टीचं हे करणारे अशा नेतृत्वांबरोबर काम करतोय. आता आपली जबाबदारी आहे की आपल्याला सुद्धा आपल्या सातारसाठी या नेतृत्वांबरोबर आपण राहिलोय, आपण त्यांच्याबरोबर काम करतोय. त्यामुळे नगरपालिका सुद्धा ही भाजपच्या विचाराची आणि भाजपच्या नावाची म्हणा किंवा भाजप पक्षाची ही नगरपालिका आपल्याला स्थापन करायची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगतो किंवा आता सुद्धा मी अनेक मीटिंगमध्ये बोललो की आपण आता थोडं सगळ्यांनी आपला प्रभाग किंवा माझ्या कॉलनीतला रस्ता, माझ्या कॉलनीतली स्वच्छता, माझ्या कॉलनीतलं गटर, या गोष्टी थोड्या बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि आपण सातारकर म्हणून साताऱ्यासाठी विचार केला पाहिजे. आज आपलं शहर आहे, आपलं शहर आपण नीटनेटकं केलं नाही तर दुसरं कोण करणार नाहीये, हे लक्षात घ्या. आज आपल्याला संधी आली आहे. आज मला तुम्ही आमदार केलं, तुमच्या आशीर्वादानं मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्री केलं, उदयनराजेंना आपण ताकदीनं खासदारकीला पाठवलं. आज राज्यात भाजपचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात मी काम करतोय, केंद्रात उदयनराजे काम करतात. आणि मग ही जी चेन आहे, लिंक जी आहे, ही कायम करण्यासाठी आपल्याला नगरपालिका सुद्धा भाजपच्या विचाराची स्थापन करणं हे फार गरजेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तर कुठेतरी आपण मोठे प्रकल्प, मोठी कामं ही आपल्या या परिसरामध्ये, आपल्या शहरामध्ये आपण करू शकतो. गटर, रस्ते, स्वच्छता ही नगरपालिकेचं क्रमप्राप्त काम आहे, ठीक आहे, थांबणार नाहीत किंवा ही कामं कुणी नगरपालिकेत आलं तरी इथं काही दुसरं हे नाही. पण शेवटी शहर म्हणून आपल्याला जे काही गोष्टी करायच्यात त्याच्यावर सुद्धा आपण जरा शहरवासीय म्हणून विचार केला पाहिजे. आज आमचं नियोजन आहे, या ठिकाणी आपली ठक्कर सिटी आहे, ठक्कर सिटीमध्ये एक मोठं क्रिकेटसाठीचं स्टेडियम बांधावं. त्याला राज्य सरकारकडनं आपल्याला मदत लागणार आहे, कारण आपल्याकडे तेवढा निधी नगरपालिकेकडे उपलब्ध होणार नाही. त्यामुळं इथं स्टेडियम झालं तर इथं मॅचेस होतील, रणजी मॅचेस होतील, स्टेटच्या मॅचेस होतील. आणि माझं तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणणं आहे की आज पुण्याच्या जवळ माळुंग्याला जर इंटरनॅशनल मॅचेस होत असल्या आणि आपण जर इथं, तर मग साताऱ्यात इंटरनॅशनल मॅचेस का होऊ शकत नाहीत? साताऱ्यात बाहेरचे टीम इथं खेळायला का येऊ शकत नाहीत? जर पुण्याच्या इथं माळुंग्याला IPL होती तर ती IPL सुद्धा आपल्या या आपण जे स्टेडियम बनवतोय त्या ठिकाणी झाली पाहिजे, ही भूमिका माझी नक्की आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन आज करतोय. शासनाकडे आपण मागण्या केल्यात, प्रस्ताव दिलेत, काही प्रस्ताव मंजुरीच्या ह्याच्यात आहेत, काही प्रस्ताव आचारसंहिता संपली की मंजूर होतील.
त्यामुळे नक्कीच आज ही जी विकास कामं आहेत जी शहराला पुढे नेणारी आहेत, नुसतं एका प्रभागाला किंवा एका वॉर्डाला नाही तर संपूर्ण शहराला ही करणारी अशी आपल्याला सर्वांना कामं करायची। आज आपण हद्दवाढीत आलो, मला वाटतं हद्दवाढीनंतर ही आपली पहिलीच निवडणूक आहे। आज आपल्या इकडं जे आहे ते आज आपण बघा इथं सुद्धा काही मोठ्या गोष्टी अजून आपल्याला करणं गरजेचं आहे। आज हा संपूर्ण परिसर जो आहे हा सातारचा एक पूर्ण निम्म सातारा या बाजूला आता वाढलेला आहे। शाहूनगर, विलासपूर, आपलं खाली गेला तर पीरवाडी वगैरे हा जो भाग आहे, या ठिकाणी आज आपल्याला ऑडिटोरियम नाही, या ठिकाणी आपल्याला मंडई नाही। आज मंडईसाठी या बाकीच्यासाठी आपल्याला साताऱ्यात जायला लागतं। त्यामुळे जिथं आपल्याला ओपन स्पेस मिळेल, नगरपालिकेची किंवा इतर ज्या जागा मिळतील तिथं एखादी सुसज्ज मंडई आपल्याला बांधता आली तर तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे। शाहू कला मंदिर सारखं एखादं नाट्यगृह इकडे जर बांधता आलं तर ते आपल्याला इथं उभा करायचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपला हा संपूर्ण शाहूनगर, विलासपूरचा परिसर हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे सर्व नागरी सुविधांच्या बाबतीत। हे कुठेतरी मतदार म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज आपण रस्ते केलेत, आपण गार्डन डेव्हलप केलेत, आपण जिथं मागणी होती तिथं समाज मंदिर आपण दिले। आज वाहतूक कोंडीचा विषय, आता पण आपण बसलो इथं, ट्रॅफिक आपण बघतोय किती ट्रॅफिक या रस्त्याला आहे। आज ह्या वाहतूक कोंडीवर पण पर्याय निघण्यासाठी आपण आपल्या इकडनं रिंग रोडचा प्रस्ताव राज्य सरकारकडे PWD कडे पाठवलाय। विलासपूर, शाहूनगर, अजिंक्यतारा किल्ला आणि तसाच तिथून हा रिंग रोड जो आहे तो पुढे न्यायचा। कासच्या जाणारी वाहतूक आहे त्यांना ब्रिज करून पॉवर हाऊसला जोडायचं आणि पॉवर हाऊसवरनं हा रिंग रोड आंबेदरे, महारदरे मार्गे बेड्याच्या भैरोबाच्या इथनं जुना आपला जो मेढा रस्ता आहे त्याला शाहूपुरी इथं आणून जोडायचा। असा एक महत्त्वाकांक्षी रिंग रोडचा प्रकल्प हा आपण PWD कडे दिलाय आणि तुम्हाला माहिती आहे आता शेवटी PWD माझ्याकडेच आहे, त्यामुळे या प्रकल्पाला पण मान्यता मीच देणार आहे। त्यामुळे लवकरच हा प्रकल्प पण आज पूर्ण होईल, आपण त्याला मंजुरी नक्की घेऊ। तेव्हा अशी कामं ही आपल्याला शहराच्या वाढीच्या, शहराच्या प्रगतीच्या दृष्टीने करायची, ज्याचा परिणाम हा पुढच्या 15-20 वर्षावर होणार आहे हे आपण लक्षात घ्या। आज आपल्या इथं 32 कोटी रुपये खर्च करून आपण नवीन पाणी पुरवठा योजना करतोय। टाक्या झाल्यात, पूर्वी आपल्याकडे टाक्या नव्हत्या, आज नवीन टाक्या धरल्यात आपण। वर सुद्धा आपली दिवाळीमध्ये बरंच पाण्याच्या अडचणी झाल्या होत्या, त्याच्यानंतर आम्ही सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना खडसावून सांगितलं की हे प्रकार चालणार नाहीत। लोकांच्या घरात दिवाळीला पाणी येत नाही, त्यांना म्हटलं तुमच्या घरात पाणी बंद केलं किंवा अधिकाऱ्यांच्या घरी पाणी आलं नाही दिवाळीमध्ये तर तुम्हाला चालेल का? त्यानंतर आपण जी आपली 4 लाख लिटरची मोठी टाकी होती ती तातडीनं सुरू करायची, या पद्धतीच्या सूचना त्या बैठकीमध्ये दिल्या आणि आज ती टाकी पूर्ण झाल्यामुळं कमीत कमी मला वाटतंय 10 ते 12 कॉलन्यांमध्ये पाण्यामध्ये फरक पडलेला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही स्कीम पण लवकरच आपण पूर्ण करून घेऊ, म्हणजे सगळीकडं या स्कीमचा जो अपेक्षित परिणाम आहे तो आपल्याला या योजनेच्या माध्यमातून मिळेल। पुढच्या याच्यामध्ये आता आपण कासचं पाणी वाढवलंय, कासची उंची वाढवली आहे, पाणी तिथं मुबलक प्रमाणात आहे, पण पाईपलाईन छोटी असल्यामुळे कासवरनं आपल्याला सातारला पाणी आणता येत नाही। आता त्या पाईपलाईनचं पण काम, नवीन पाईपलाईन जी आपण टाकतोय ते पण काम साधारण गणेश खिंडीच्या पुढेपर्यंत आले, 1-2 किलोमीटर फक्त काम राहिले। एकदा ते झालं की कासचं पाणी सुद्धा आपल्याला या मार्गानं सातारपर्यंत आणि आपल्यापर्यंत आणता येईल, हे पण आपण सर्वांनी कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे। ही कामं, अशी कामं आपल्याला मोठी करायची जी कामं हे सगळ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे। एका कॉलनीतला रस्ता, एका कॉलनीतलं समाज मंदिर वगैरे ह्या गोष्टी चालूच राहतील, हे काही थांबणार नाही, पण या कामांचा परिणाम संपूर्ण 4-5 प्रभागांवर होणार आहे। अशा पद्धतीची कामं ही आपल्याला पुढच्या याच्यामध्ये करायची आणि त्याचे प्रस्ताव आज आपण सरकारकडे पाठवलेत। त्याचं आपला पुढच्या याच्यामध्ये पाठपुरावा जिथं लागेल तिथं आम्ही करू, पण माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण सुद्धा कुठेतरी निर्णय केला पाहिजे। विरोधक असतात, विरोधामध्ये लोक उभा राहतात, पण नेमकं कामं कोण करतंय, आपल्या प्रभागामध्ये विकास कोणाच्या माध्यमातून झालाय ह्याचा विचार इथं बसलेल्या प्रत्येकानं करणं गरजेचं आहे। कुणीतरी वाटलं म्हणून उभा राहिलं, कुणीतरी व्यक्ती द्वेष आहे म्हणून उमेदवारी दिली आणि स्वतःची पण बुद्धी नाही
माझं तर म्हणणं आहे जे उमेदवार आज या प्रभागामध्ये उभे आहेत हे स्वतःच्या बुद्धीनं उभेच राहिलेले नाही आहेत. हे कुणाच्या तरी दुसऱ्याच्या सांगण्यावरनं एक बाहुलं म्हणून कठपुतली म्हणून हे उभे राहिलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अरे त्यांना स्वतः पण उभा राहण्याची इच्छा नव्हती. कधी त्यांनी निवडणुकीसाठी काय करावं म्हणून प्रयत्न पण केला नाही. पण फक्त विरोध करायचा, विरोधासाठी विरोध, एवढ्या भूमिकेतनं काही आपल्याच परिसरातल्या लोकांनी या उमेदवारांना पुढे ढकलले. स्वतः मात्र मागं राहिले, स्वतः मात्र पडद्यामागं राहिले आणि दुसऱ्यांना पुढे ढकलू दिलं. म्हणजे उद्या पराभव तो होणारच आहे. पण पराभव झाल्यानंतर नामुष्की आली तर त्या अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराला येऊ दे. अशा पद्धतीचं राजकारण हे या विलासपूर आणि शाहूनगरच्या परिसरामध्ये होतंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की असं विरोधासाठी विरोध करायचं राजकारण होऊ नये. विकासाचं राजकारण करा, प्रगतीचं राजकारण करा. आम्ही 4 रस्ते आणले, आमचं म्हणणं आहे तुम्ही 8 रस्ते आणून कॉलन्यांमधले करा. आम्ही 1 समाज मंदिर बांधलं, तुम्ही 10 समाज मंदिर बांधून द्या. अशा पद्धतीची स्पर्धा करा, अशा पद्धतीचं राजकारण करा. फक्त विरोध करायचा, दुसऱ्याचं बघवत नाही, दुसऱ्याची प्रगती चांगली वाटत नाही म्हणून त्याला फक्त विरोध करायचा. सध्याच्या याच्यामध्ये मला थोडं असं पण कानावर येतं की काही आता इकडं तिकडं प्रयत्न करून काही होत नाही. लोकांमध्ये जे आज भाजपची प्रतिमा आहे, त्याचबरोबर जे आज काम फिरोजबाई, पूनमताई आणि त्यांच्या सहकार्याने केलंय, त्या सगळ्यामुळं आता इकडे काय फरक पडणार नाही. पण आता नवीन चाललंय की जातीवाद करायचा. आज हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र या, हिंदू म्हणून सगळ्यांनी असं करा तसं करा, हे काही लोक व्हॉट्सअपवरनं वगैरे आपली जी नेहमीची कुरघोडे आहेत असल्या कुरघोडे चालू केल्यात. आज तुम्हाला पण माहिती आहे की आपण सगळेजण, प्रत्येकाला इथं बसलेला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान आहे. मला हिंदू असल्याचा अभिमान आहे, मला मराठा असल्याचा अभिमान आहे. तसंच समोर बसलेल्या प्रत्येकाला आपापल्या जाती धर्माचा पंथाचा अभिमान आहे आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण इलेक्शनच्या याच्यामध्ये कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि त्याच्यातनं आपली राजकीय पोळी भाजली जावी, हा प्रयत्न जर आपल्या प्रभागात होत असला तर हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आज आपण शांतताप्रिय लोक आहे, आपण सगळे शांततेत राहतो. आज आपण सगळेजण एकामेकाच्या लग्नाला, एकामेकाच्या चांगल्या वाईट प्रसंगाला इथं उभं असतो आणि अशा पद्धतीनं काहीतरी डोक्यात भरवण्याचा प्रयत्न फक्त निवडणूक आहे म्हणून जर काही मंडळी आपल्याच प्रभागातली करत असली तर यांना आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे. आणि ते उत्तर जे आहे ते 2 तारखेला मतातनं आपण सगळ्यांनी द्यावं, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. की असलं घाणेरडं राजकारण चालणार नाही. इथं आम्ही जो आमचा विकास करल, जो आमच्या प्रभागाचं नेतृत्व योग्य पद्धतीनं करल, इथलं वातावरण चांगलं ठेवल, इथली प्रगती जो करल त्याच्या मागं आम्ही असणार आणि भाजपच्या मागं आम्ही असणार. आता हे आपण दाखवून दिलं पाहिजे, ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो, कोण काय म्हणतंय, कोण काय सांगतंय, हिरवेताईंनी सांगितलं रिक्षात काय ते म्हणतायत, काही याच्याकडे लक्ष देऊ नका. यांच्याकडं सांगणं बोलणं याच्या पलीकडं ताई यांच्याकडे काही नाही आहे. आपण केलंय, आपण नुसतं सांगत नाही बोलत नाही तर आपण करून दाखवलेलं आहे. आज ही ग्रामपंचायत ज्याचा उल्लेख केला ताईंनी, आज ही ग्रामपंचायत आणि संभाजीनगर ग्रामपंचायत या कशा स्थापन झाल्या ही इथं बसलेल्या सगळ्यांना माहीत आहे. आज सुद्धा मला डुके सर आपले जे आहेत ते आज सुद्धा मला डुके सर आठवतात. हे डुके सरांचा या ग्रामपंचायती होण्यासाठी एवढं वय असून पण त्यांचा एवढा प्रयत्न होता, एवढा आटापिटा त्यांचा होता. हे अगदी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आम्ही ज्यावेळेला बैठका घेतल्या त्यावेळेला सुद्धा डुके सर मुंबईपर्यंत यायचे आमच्याबरोबर. पण ग्रामपंचायत आमची झाली पाहिजे, हा त्रिशंकूचा शिक्का जो आमच्यावरचा आहे तो तुम्ही काढा आणि आम्हाला आमची सत्ता किंवा आमच्या ताब्यामध्ये काहीतरी आमचं द्या, आमचं आम्ही जे काय असेल ते आमचं एक करू. आज आशुतोष तुम्ही बघा, पंचायत समिती सदस्य होत्या, कनेरकर ताई होत्या, त्यांना किती निधी मिळायचा, मला वाटतं 10 का 15 लाख रुपये यांना फक्त वर्षाला मिळायचे त्या काय त्या टॅक्सेशनच्या ह्याच्यातनं. काही काम करता यायचं नाही स्टॅम्प ड्युटीच्या ह्याच्यातनं. पण आज आपल्या इथं कोट्यावधीची कामं होतात. आपण नगरपालिकेत आलो, हद्दवाडीत आलो, आपल्या कोट्यावधीची कामं आज आपल्या प्रभागात आणि संपूर्ण नुसतं आपल्याच नाही तर या सगळ्या परिसरामध्ये आज कोट्यावधीची कामं या ना त्या मार्गानं नगरपालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाली, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता आपल्याला पुढे जायचंय.
आणि त्या दृष्टीनं आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला जर आपल्या शहराची, आपल्या प्रभागाची अजून सुनियोजित पद्धतीनं जर प्रगती करायची असेल, जर नियोजनबद्ध विकास करायचा असेल, तर भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर आज भारतीय जनता पार्टी ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, मी देवेंद्र फडणवीसांना बघितले. आपण जर आजचा विचार करत असलो तर त्यांचं नेतृत्व असं आहे की ते सातारचा पुढच्या 10 वर्षाचा विचार करत असतात की 10 वर्षामध्ये सातारला काय लागणार आहे, आज आपल्याला काय लागणार आहे. याच्यापेक्षा आजचं तर तुम्हाला मिळणारच आहे, पण पुढचे 10 वर्षानंतर सातारची परिस्थिती काय होईल, सातारला काय लागेल किंवा सातारा जिल्ह्याला काय लागेल, ह्याचा विचार आणि ह्याचं प्लॅनिंग हे मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज आपल्याला एवढे देणारे मोठे नेते आपल्या मागं आहेत, तेव्हा आता आपण कमी पडून चालणार नाही. आपण आता किती घेऊ शकतो त्यांच्याकडनं, हा प्रयत्न आता आपल्याला करायचा आहे. आणि त्याची पहिली पायरी जी आहे ही सातारा नगरपालिका भाजपमय करणं, ही त्याची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी 2 तारखेला कुठलीही मनामध्ये शंका ठेवू नका, कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. कोण काय सांगतंय, कोणाची रिक्षा काय करते, काय उपयोग नाही. 2 तारखेनंतर रिक्षा पण बंद होत आहेत आणि ही जे आज उमेदवार म्हणून फिरतात ही पण अपक्ष जी आहे ती बंद होणार आहेत. शेवटी अपक्षांचं किती असतं, आज अपक्षांची आपण बघतो की जिकडं गुलाल खोबरं तिकडं चांग बोलं, अशी अपक्षांची अवस्था असते. कुठेही त्यांना चौकट नाही, पक्षाचं काही त्यांना हे नाही, कुठेही धोरणं नाहीत, प्लॅनिंग नाही, नुसतं निवडणूक लढवायची म्हणून लढलो, निवडून आलो तर आलो, नाही आलो तर आपल्या कामाला लागलो, असे ही अपक्ष मंडळींचे असं. त्यामुळे त्यांच्याकडं लक्ष न देता आज आपण पक्षामध्ये काम करतोय. आज वर आम्हाला विचारणारे नेते आहेत, वर आम्हाला कोणतरी विचारणार आहे किंवा तुम्ही सातारमध्ये काय केलं, आपली सत्ता आली, लोकांनी भाजपला निवडून दिलं आणि त्याच्यानंतर सातारमध्ये तुम्ही काय केलं, तुम्ही कामं का झाली नाहीत, काय अडचण झाली सातारमध्ये, हे विचारणारे, त्यांना उत्तर द्यायला लागणारी नेते मंडळी आमच्यावर आहेत, ज्यांना आम्हाला सांगायला लागतं. तेव्हा आज कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे किंवा आपण कुणाबरोबर जायचंय आणि आपला प्रभाग, आपलं शहर हे कुणाच्या बरोबर आपण द्यायचंय, ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला फक्त कमळ बघायचं आणि बटन दाबायचं. म्हणजे कमळ कुणाचं आहे, काय काही रे, कमळ आणि बटन 3 मतं द्यायचीत आपण, अमोल मोहिते, फिरोज पठाण आणि पूनमताई, आणि तिन्ही ठिकाणी कमळाचं चिन्ह बघायचंय आणि बटन दाबायचं, एवढं लक्षात ठेवा. 100% ज्याचं फिरोजने इथं सांगितलं किंवा मी पुढच्या ह्याच्यामध्ये अमोल मोहितेंच्या माध्यमातून इथली राहिलेली पण विकास कामं पूर्ण करू. तर मी आपल्याला पण सांगतो की आज अमोल मोहिते असतील, फिरोजभाई असतील, पूनमताई असतील किंवा शेजारच्या आपल्या प्रभागातले आपले अण्णासाहेब मोरे पाटील असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की हा संपूर्ण आपलं सातारा नुसता आपलाच भाग नाही तर एक रोल मॉडेल आपलं शहर आपण करून दाखवू, एवढी नक्कीच ताकद आणि तयारी ही आम्ही केलेली आहे. फक्त आता आम्हाला गरज आहे की तुमची साथ आम्हाला मिळाली पाहिजे आणि भाजपचे सर्व उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले पाहिजेत. एवढे सहकार्य आणि आशीर्वाद आपण द्यावा, ही विनंती आपल्याला सर्वांना या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.